आता बघा दिवसभरातील राजकीय टॉप 9 ला. परांडामधील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर. फडणवीस मुंबईतील बैठकीत उपस्थित तर नारायण महाराजांच्या निधनानंतर दादा सांत्वनपर भेटीला. जे पी नड्डा दौऱ्यावर असल्यानं फडणवीस मुंबईत तर अजित पवार यांच्या नियोजित कार्यक्रमांमुळे गैरहजर. मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट. तानाजी सावंतांना राष्ट्रवादीचे लोक बाजूला बसले की उलट्या होतात, असं असेल तर त्यांच्या कार्यक्रमात न गेलेलंच बरं. अमोल मिटकरींचा सावंतांना टोला. तर अजित पवार पर्यांडाला न जाण्यामागं वेगळं कारण असल्याची मिटकरींची माहिती. लाडक्या बहिणीसाठी निर्णय घ्यावा लागेल असं मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं. लाडकी बहीण योजना आपणच आणल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रत्यक्ष दावा. एकनाथ खडसेंसंदर्भात केंद्रीय नेतृत्वानं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य. गणेशोत्सवानंतर पुढील निर्णय घेणार. फडणवीसांची माहिती. एकनाथ खडसेंचं नाव घेऊन मीही खुलासे करणार. गिरीश महाजनांचा इशारा. माझ्या भाजपा प्रवेशाला फडणवीस महाजनांचा विरोध असावा. खडसेंचं काही दिवसांपूर्वीचं वक्तव्य. एकनाथ खडसे यांच्या दिवाळीनंतर भाजपा प्रवेश होणार असेल तर फटाके फोडून स्वागत करू. दिवाळीत थोडे जास्तीचे फटाके घेऊन ठेवू. खडसेंच्या प्रवेशाबाबत फडणवीस सांगत असतील तर कुणाचा विरोध राहील. गिरीश महाजनांचा खडसेंना टोला. मंत्री गिरीश महाजनांच्या जामनेरमधील दिहा तांडामध्ये दुचाकीवरून प्रवास. महाजनांना यावेळी चिखलीतील रस्त्यावरूनही प्रवास. व्हिडिओ व्हायरल. हिंदू आणि मुस्लिम धर्मगुरूंनी एकामेकांच्या धर्मावर बोलू नये. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचं वक्तव्य. मधल्या काळात मोहम्मद पैगंबराबाबत झालेलं वक्तव्य निषेधार्ह असल्याचाही केला उल्लेख.